मराठा आंदोलकांकडून धुळे सोलापूर महामार्ग अडवण्यात आलेला आहे। वडीगोद्रीमध्ये मराठा आंदोलनकर्ते आता रस्त्यावर जमले। तर वडीगोद्रीमध्ये मराठा आंदोलक रस्त्यावर जमले आहेत। मराठा आंदोलकांकडून धुळे सोलापूर महामार्ग या ठिकाणी रोखण्यात आलेला आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, वडीगोद्रीमध्ये आता मराठा आंदोलनकर्ते रस्त्यावर जमले। निखिला, मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण आहे त्या उपोषणाचा आजचा खरं तर 8वा दिवस आहे आणि 8 दिवस असतानाही शासनाकडनं कसलीही रेलचेल झाली नाही, कसलीही अंमलबजावणी झाली नाही, कुठलंही शिष्टमंडळ आलं नाही। यासाठी आता मनोज जरांगे पाटलांचे जे समर्थक आहेत ते आक्रमक झालेले आहेत। मनोज जरांगे पाटलाची जी प्रकृती आहे, दुपारपासून प्रकृती जी आहे ते ढासळलेली आहे, त्यामुळे कुठेतरी आता मराठा समाज असेल, त्यांचे समर्थक असेल, हे आक्रमक झालेले आहेत। मी सध्या वडीगोद्री या परिसरात आहे, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर। अशा पद्धतीनं या ज्या महिला भगिनी आहेत त्या बसलेल्या आहेत आणि एकच घोषणा त्यांच्या तोंडून ऐकू येते की फक्त मराठा आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे। आणि हा जर बाजूचा जर परिसर बघितला, तब्बल अर्ध्या तासापासून जर बघितला तर हा रास्ता रोको जो आहे तो इथं करण्यात येते। दोन्ही बाजूनं जे आहे ते वाहतूक सेवा आहे जे खोळंबलेले, आणि याच काही 500 मीटरच्या अंतरावर ओबीसीचा जो मोर्चा आंदोलन जे आहे या ठिकाणी करण्यात येते। आणि दुसरीकडे जर बघितलं तर मराठा समाज गेल्या 8 दिवसात पहिल्यांदाच अशा पद्धतीने आक्रमक झालेला आहे। मनोज जरांगे पाटील यांची मागणी तात्काळ मान्य करा, त्यांच्यावर उपचार करा, अशा पद्धतीची जी मागणी आहे सध्या आता मराठा समाज समन्वयक जे आहेत, महिला आहेत, त्यांच्याकडून होताना दिसत। लहान बालके आहेत, महिला आहेत, मुली आहेत, अशा पद्धतीने जे आहे तो एल्गार या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय। बाजूला जर बघितला 1 मराठा लाख मराठाचे ज्या टोप्या आहेत त्या घेऊन या ठिकाणी जे तरुण मंडळी आहेत ते बसताना पाहायला मिळतात। पूर्णपणे जो आहे वाहतूक सेवा जी आहे ठप्प करण्यात आलेली आहे। एकंदरीत परिस्थिती माहितीबद्दल तर मराठा आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्ग अडवून धरलेला आहे। महिला सुद्धा रस्त्यावर बसलेल्या आहेत। जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आणि त्यांची प्रकृती देखील खालावलेली आहे। त्यानंतर वडीगोद्रीमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले।